नमस्कार मंडळी, मी सायली आणि विवा बाईट डायरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आमच्याकडे खिचडीचा बेत आहे. तर मी इथे ना 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे समप्रमाणामध्ये. आता इथे मी फोडणीसाठी हे बघा 3 टोमॅटो घेतले, ते छोटे आहेत, मोठे असले तर 2 घ्यायचे. इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 बटाटा घेतलेला आहे. तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता. 1 बटाटा घेतलेला आहे मी सोलून. आता तो चिरायचा आहे आपण, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं आपण चिरून घेऊया. हे बघा चिरून घेतलेलं आहे सगळं मी. इथे कोथिंबीर आहे, मिरच्या आहेत, मोठे तुकडे करून घेतलेत मिरच्यांचे मधून चीर मारून. इथे कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा क्यूजमध्ये कापून घेतला आहे आणि बटाटेही कापून घेतलेले आहेत व्यवस्थित. इथे मी ना आता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित हे बघा 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ मी धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. इथे आता मी गॅसवरती ना कुकर ठेवला आहे तापायला. त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालणार आहे गरम करायला. तुम्ही तेलामध्येही करू शकता, पण तुपाने खिचडीची चव फार छान लागते. आता तूप गरम झालेलं आहे आपलं. यामध्ये ना आपण जिरे टाकूया 1 चमचा. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे. आता आपण यामध्ये कढीपत्ता घालूया. आता कढीपत्ता तडतडला ना, थोडासा फ्राय झाला की आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. हे बघा मिरची घातली. आता मिरचीला व्यवस्थित जास्त नाही, अर्धा ते 1 मिनिट फ्राय करून घेऊया तुपामध्ये. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. अर्धा ते 1 मिनिट फक्त आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात टोमॅटो घालूया. टोमॅटोलाही आपण तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. हे बघा मस्त फ्राय करून घेणार. फोडणीचा वास खूप सुंदर येतोय, कारण आपण तुपात फोडणी घातली आहे ही. आता हे मीडियम फ्लेमवरती टोमॅटो थोडे सॉफ्ट होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण यामध्ये मसाले घालूया सुके. यात आपण हळद घातलेली अर्धा चमचा. आता मीठ घालूया यामध्ये चवीप्रमाणे. थोडंसं आपल्याला चिमूटभर हिंगही घालायचं याच्यामध्ये. हिंग घातलाय. थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि थोडासा घरात जो आपण भाज्यांसाठी गरम मसाला वापरतो कॉमन, तो घालायचा आहे. आता तुम्ही याच्यात लाल मिरची पावडर स्किप पण करू शकता, कमीही करू शकता. आता मी इथे मसाला खिचडी बनवते म्हणून मी यामध्ये मसाले घातले. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं तुपावरती आपण परतवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात बटाटा घालायचा आहे. बटाट्याला पण आपण 1-2 मिनिटं साधारण छानपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. हे बघा छानपैकी परतवून घेतलेलं आहे बटाट्याला पण. हे बघा मस्त फोडणीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. 2 मिनिटं परतवून घेतले. आता यामध्ये आपण धुतलेले डाळ तांदूळ ॲड करूया. हे बघा डाळ आणि तांदूळामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे. आता याला फोडणीमध्ये ना आपल्याला डाळ तांदूळ व्यवस्थित म्हणजे 1-2-3 मिनिटं छानपैकी म्हणजे रोस्ट करून घ्यायचे आहेत. पाणी आधी घालायचं नाही. हे बघा आता मी 2-3 मिनिटं रोस्ट करून घेतले, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो खिचडीला. आता आपण याच्यात पाणी घालूया. तुम्हाला हवे तुम्ही गरम पाणी घालू शकता. हे बघा मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला हवे तर तुम्हाला मऊ खिचडी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त पाणी ॲड करूनही बनवू शकता, की थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालू शकता. मी थोडं कमी पाणी घातलं आहे. आमच्याकडे ना थोडीशी ड्राय खिचडी लागते, एकदम अशी मऊ केलेली आवडत नाही, म्हणून मी थोडं 2 ते 2.5 पेलेच पाणी घातलेलं आहे यामध्ये. हे बघा आता यामध्ये ना आपण थोडंसं मी मीठ घालते, कारण मला थोडं कमी वाटलेलं. मी टेस्ट बघितली होती तर कमी वाटलं मला, म्हणून मी घालते. यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकूया वरून आपण.
आणि आता याला एक हाय फ्लेमवरती ना थोडी उकळी येऊ द्यायची आहे. आधीच याला झाकण नाही लावायचं, उकळी येऊ द्यायची. हे बघा आता उकळी आलेली याला. आता या गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि झाकण लावून याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या, जशा तुम्ही म्हणजे भातासाठी काढता नेहमी तशाच. पण लो फ्लेमवर काढायच्या, कारण ना नाहीतर खाली ते करपू शकतो कुकर, आपण डायरेक्ट फोडणी घातली आहे त्यामुळे. आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्यावर याची वाफ जाऊ द्यायची 10 ते 15 मिनटं आणि मग उघडायचं आहे. आता मला कुकर उघडताना व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला. हे बघा कुकर मी उघडला आणि आता मी सर्व करते आहे. गरमागरम आपली मसाला खिचडी तयार आहे बघा. आणि याबरोबर मी मसाल्याचं वरण पण बनवलं आहे, तिखट वरण, तेही सर्व करणार आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला एक दिवस दाखवीनच. हे बघा मस्तपैकी किती छान रंग आलेला आहे खिचडीला. ही खिचडी थोडीशी तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात एक्स्ट्रा पाणी घालून थोडीशी सॉफ्ट करू शकता. आता आमच्याकडे ना अशी ड्रायच खिचडी आवडते, जास्त सॉफ्ट झाली तर नाही आवडत. हे बघा मी इथे पापड ठेवला आहे खिचडीबरोबर आणि हे आमचं तिखट वरण. हे बघा आता मी याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे, दोघांवरही छानपैकी कोथिंबीर पेरली आहे बघा. आमच्याकडे अशी ड्राय खिचडी आणि त्याच्याबरोबर मग काहीतरी असं पातळ वरण किंवा आमटी असा मेनू असतो. आता ह्याच्यावरती आपण मस्त साजूक तुपाची धार टाकूया. हे बघा गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार. अजून काय हवं. वा. तर ही मंडळी आपली मसाला खिचडी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर पापड आणि आपलं तिखट वरण. असा आजचा आमचा हा मेनू होता. मित्रांनो, तुम्हाला माझे असेच जर व्हिडिओज आणि रेसिपीज बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा कसं वाटलं ते. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही विसरून जाता, खूप कळकळीची विनंती आहे. आणि माझं पेजही आहे फेसबुकवर, तर तुम्ही ते पेजही फॉलो करा, विवा बाईट डायरीचं. आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.